आणि तो नहपा नक्षत्र स्वतःला विक्रमादित्य समजत होता. त्या विक्रमादित्याचा पराभव शालिवाहनाने केलेला आहे. आणि म्हणून शालिवाहनानं आज्ञा दिली की आता गुढ्या उभारा. आणि मग या दोघांच्यामध्ये फरक काय आहे तर शालिवाहन हा क्षत्रियांच्या मधून आलेला नाही आहे, म्हणून बहुजनांचं राज्य आलं, हा त्यातला एक अर्थ आहे. वैदिक ब्राह्मणी राज्य गेलं आणि मग शालिवाहनाचा प्रभाव एवढा वाढला की पंचांगामध्येच असं म्हटलेलं आहे की विक्रमादित्याचा शक फक्त 70 वर्ष चालला आणि शालिवाहनाचा शक 7000 वर्ष चालेल. बापरे. आणि म्हणून शालिवाहन शके जेवढे दिवस आहे तेवढ्या काळापासून गुढीपाडवा हा सण म्हणून साजरा केला जात असावा असं म्हणायला पुरावा सापडतो. परंतु एकूण पुरावा जर बघितला तर गुढीपाडवा हा त्यापूर्वी सुद्धा साजरा केला जात असावा असे म्हणण्या इतक्या गोष्टी आपल्याकडे आहेत.